साकारलेली शेवंता बघितली आहे ना? तुम्ही आता जाऊन पण आलात त्या वाड्यावर. आता हो. युल बी शॉक्ड. ओके. सो आम्ही गेलो वाड्यावर. हा. नक्कीच मजा आली. पण मी खरं तर शेवंता कॅरेक्टर आणि रात्रीस खेळ चाले पाहिलं नव्हतं. ओके. हो. आणि म्हणजे मला माहिती होतं की शेवंता इज पॉप्युलर असं वगैरे, पण मी त्यावेळेला ते पाहिलं नव्हतं ॲज अ व्ह्युअर. आणि हिला भेटायच्या आधी हिचं जे काही काम आहे, वेदर इट बी बिग बॉस किंवा तिची जी सिरियल चालू होती सावनी, तेही मी म्हणजे ॲज अ व्ह्युअर पाहिलं नव्हतं. सो या म्हणजे नंतर पाहिलं आम्ही दोघांनी मिळून थोडंसं जस्ट मी त्याला लिटरली भेटले आणि जेव्हा मी त्याला सांगत होते की अरे ते माझं ना असं स्केड्यूल असतं आणि आता ना मी, कारण आम्ही भेटलो त्यावेळेला मी सावनी हे पात्र साकारत होते आणि ते अत्यंत बिझी स्केड्यूल होतं. तर जेव्हा मी त्याला सांगते ना की ते आता काय ना ते माझं असं असं ट्विस्ट आहे आता स्टोरीमध्ये, अँड देन आय एम द वाईफ जी अशी खूप रागीट आहे, ती त्रास देते घरच्यांना, तो असं ऐकत होता. आणि म्हणलं आणि माझ्या पास्ट कामात आहे ना, जेव्हा मी शेवंता करत होते ना, एकही एक्सप्रेशन त्याच्या चेहऱ्यावरचं हल्लं नाही. मला तिथेच कळलं होतं की याला काहीही माहित नाहीये हो. आणि मी जे काही बोलते आहे त्याच्याशी काडी मात्र काही संबंध नाही. संबंध नाहीये, त्याला ते कळत नाही. कुठल्या फील्डमध्ये? सो तनुज एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ॲज अ मॅनेजर काम करतो. त्याचा आपल्या इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाहीये. ओके. बट एव्हर सिन्स आम्ही भेटलोय त्याला इतकं इंटरेस्ट आलाय आपल्या फील्डशी ओके. की तो आता मला इनोव्हेटिव्ह आयडिया सुचवत असतो फॉर रील्स. ओके. आणि मग मी एखादं स्क्रिप्टिंग करत असेल तर त्यात तो त्याचे काहीतरी ॲडिशन्स देतो विच आर व्हेरी फनी अँड कॉमिक. आणि मग आता आम्ही अलीकडे बरेचसे रील्स करायलाही लागलोय. त्याचं एडिटिंगही तोच करतो. वा. हो. आणि आता अलीकडचं आय थिंक जेव्हापासून आय थिंक लास्ट 6-7 मंथ्सपासून जेवढं काही माझ्या सोशल मीडियावरती बघण्यात आलं असेल ते सगळं ह्यांनी एडिट केलेलं आहे. विच म्हणजे आधी असं व्हायचं की ह्याला कसं जमतंय, पण त्याला ते बघून बघून कळायला लागलं. मग आम्ही जे काही कॉन्टेंट बघायचो, जे सिरीज बघायचो किंवा एखादी फिल्म बघायचो, तर हा ॲज अ वॉचर असा व्ह्युअर असं बघून मोकळा व्हायचा. अँड देन आय टोल्ड हिम, अरे बघ हा मास्टर असतो, मग हा क्लोज असतो, हे OS आहे. आता त्याला ते सगळं कळायला लागलं बाय नाव. मी आता जे रील बघतीये सोशल हो. मीडियावर, मला माहित नाही हे क्रिएटिव्ह डोकं मागे. मी सिंगिंगची पण बघितली, त्या तुम्ही जे ब्रँड प्रमोशन केलं मी ते सुद्धा बघितलं. वा. तनुज एवढ्या लवकर कसं काय प्रो झालात? आय थिंक इट स्टार्टेड ऑफ ॲज अ हॉबी. कारण 12 वर्ष आय हॅव बीन इन कॉर्पोरेट. ओके. सो जॉब हॅज बीन अटेंडिंग मीटिंग्स आणि हे सगळं. सो मला असं वाटलं की लेट्स ट्राय, म्हणजे एक एडिटिंग असा एक प्रकार आहे असं वाटलं की लेट्स ट्राय. वा. आणि तिथून सुरुवात झाली, पण आता जमतंय.